मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर सरासरी 2.5 दिवसात पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीबद्दल यासंबंधित त्या बोलत होत्या. सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे एलपीजीच्या उत्पादनात 25% वाढ झाली आहे असं त्या म्हणाल्या. तसंच या काळात सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शर्मा यांनी दिला. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या आर्थिक वर्ष 2023-24च्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र 45 गुणांसह देशात 5व्या स्थानी आहे. ओडिशा पहिल्या, गोवा दुसऱ्या, झारखंड तिसऱ्या तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. देशातल्या विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन आणि तुलनात्मक विश्लेषण या अहवालात केलं जातं. त्यानुसार आर्थिक व्यवस्थेत किरकोळ बदल करून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी परिस्थिती स्थिर राखल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवणं, शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीनं करणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणं यावर राज्य शासन भर देत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. मराठी माध्यमाच्या शाळांमधली पटसंख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत असली तरी सरकारच्या प्रयत्नांमुळे 2026-27 पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं विद्यापीठ कट्टा या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावं हा त्यामागील उद्देश आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी नेट, सेट, पेट प्रमाणेच एमपीएससी आणि यूपीएससीसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ नागपूर इथं एनएसएस युनिटतर्फे जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेत स्वेच्छेनं रक्तदान केलं. कार्यक्रमाचं आयोजन डॉ. अधरा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांच्या सहकार्यानं करण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.